आता ती अपेक्षा दादासाहेबांनी जवळपास आता सोडलं दिली. तसे ते म्हणाले भाऊ काल गिरीश भाऊ बोलले होते की वापस येणार. म्हणजे काय वापस आले का त्याच्यावर त्याचं आम्ही 4 दिवस दिल्याच्या नंतर मध्ये विनाकारण ते आंदोलन मिळाले उगाच वेटीस करायचं येतो म्हणले तर का आले नाही मग तुम्ही करणार नाही. आम्ही संधी दिली. हे आंदोलन लांबायचं नाही, चिरडायचं पण नाही आणि मराठ्यांना पण न्याय द्यायचा. या आता सरकारच्या सुद्धा भावना आपल्याला आहे. तसं तुम्हाला अपेक्षित होतं, काल शिष्टमंडळाने सांगितलेलं होतं. आत्तापर्यंत तुम्हाला निरोपाची अपेक्षा होती का? सरकारकडून कोणीतरी प्रतिनिधी तुमच्याशी फोनवर तरी संवाद साधायला हवा होता का? आता ती अपेक्षा दादासाहेबांनी जवळपास आता सोडलं दिली. तसे ते म्हणाले भाऊ काल गिरीश भाऊ बोलले होते की वापस येणार. म्हणजे काय वापस आले का त्याच्यावर त्याचं आम्ही आणि ते आलेच पाहिजे असाही आमचा. आम्ही 4 दिवस दिल्याच्या नंतर मध्ये विनाकारण ते आंदोलन मिळाले उगाच वेटीस करायचं येतो म्हणले तर का आले नाही मग तुम्ही करणार नाही. आम्ही संधी दिली. आम्ही स्वतःहून सरकारला संधी दिली. तुमचे कागदपत्र प्रशासक गावाचे आमचे कागदपत्र तुमचा वेळ वाचून तुम्ही तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला एखादा कायदा बनवण्यासाठी सपोर्ट तुमची समिती काम करते. तुमची समिती वर्षात टाका गोळा करून ठेवण्याची मला द्या काय म्हणजे तुमचा वेळ वाचून आम्ही सपोर्ट करायचा. तुम्ही 4 दिवसांनी परतही म्हणले वेळ पाहिजे तरी ते आता ते आम्ही ठेवूयात आता काय असेल ते. परंतु आम्ही तुमचं सगळं वेळ वाचता तुम्हाला कारण सांगायला जागा ठेवत नाही. आम्हाला कारण सांगायला आम्ही जागा ठेवत नाही. याचा आम्हाला आंदोलन लांबायचं नाही, आम्हाला समाजाला न्याय द्यायचा. आता तुमची भावना तशी व्हावी. हे आंदोलन लांबायचं नाही, चिरडायचं पण नाही आणि मराठ्यांना पण न्याय द्यायचा. या आता सरकारच्या सुद्धा भावना आपल्याला आता इतकं तुम्हाला आम्ही देतो. आता फक्त याला प्रशासकीय करावं आव्हान तयार करू. तुम्ही जो मान्य करून समाजाला आता काय आता ते सगळं कार्य चौकटीत नाही. लवकर निर्णय घ्यावा, पण नेमकं सरकारची काहीतरी अडचण असेल त्या संदर्भात तुम्हाला शिष्टमंडळ सांगितलं असेल. त्यांची अडचण तुम्ही समजून घेताना कमी पडतं असं वाटतंय का? त्यांची अडचण आम्ही समजून घेणारे कोणी नाही. त्यांनीच आमची जनतेची अडचण समजून घेतली पाहिजे. तरी पर्याय करून आम्हीच त्यांची अडचण समजून घेऊन आणि त्यांना टाकल्यास डॉक्युमेंट द्यायला ही भारतातील पहिली घटना असेल. ही अतिशयोक्ती नाही आहे. सरकारने कागदपत्र जमा करायचे, सरकारने समिती करायची, सरकारचं काम सरकारनं करायचं, जनतेने काम मागणी करायचं. मागणी करून पर्याय आम्ही द्यावे, थोडा वेळ आम्ही द्यावे. तरी द्यायचं नसेल तर मग आंदोलनाला आम्ही वेटीस नाही झालं, जनतेला आम्ही वेटीस नाही झालं. सरकारच वेटीस धरतं याचा असा अर्थ निघू शकतो अशी दाट शक्यता.